हवामान विभागाच्या वतीनं अमरावती शहर आणि परिसरामध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। अगदी सकाळपासूनच अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडतो। मी सध्या इरविन या चौकामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की या चौकामधलं हे भलं मोठं झाड आणि या भल्या मोठ्या झाडाची मोठी फांदी जी आहे ती खाली तुटून पडली आणि तुटून पडल्याच्या नंतर जो खाली जो दुकान जे होतं त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या दुकानदाराला सुद्धा मोठी जखम झालेली आहे। याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या आपण बघू शकतोय की हे जो केळीचा गाडा जो या झाडाच्या खाली लावण्यात आलेला होता आणि पावसामुळे ही झाडाची मोठी फांदी खाली तुटून पडली। तुटून पडल्याच्या नंतर वाहतुकीसाठी सुद्धा एक मोठा खोळंबा या ठिकाणी निर्माण झालेला होता। मात्र आपण बघू शकतोय की या गाड्याचं अगदी मोठं नुकसान झालेलं आहे। याच गाड्याचा जो मालक होता त्याला सुद्धा मोठी जखम जी आहे ती झालेली आहे। खरं तर प्रथमदर्शी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात की नक्की कसा प्रकार घडला होता, नक्की काय प्रकार घडलेला होता, काय झालेलं होतं। ॲक्च्युली जेव्हा डंगाल पडली ना तर जे केळीवाले जे मामू होते त्यांच्या डोक्यावर पडली डंगाल आणि त्या डोक्याला खूप मार आहे आणि छातीवर खूप मार आहे। त्यांना अर्जंट मग ॲटोत नेलं आणि एमर्जन्सी इथे त्यांचा इलाज करणं चालू केले। त्यांना काही तातडीनं लगेच मदत मिळाली का? कोणी नाही नेली केली, ॲटोवाले आले आणि ॲटोवाल्यांनी आणि आम्ही त्यांना टाकून इरविनमध्ये नेलं। खरं तर हे ज्यावेळेस झाडाची फांदी पडली त्यावेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा अग्निशामक दलाचे काही जवळ लवकर दाखल झालेले होते, कारण वाहतुकीसाठी कोणीच नाही आलं। आम्हीच केलं सगळं आणि केळं पूर्ण गाडीवरचे होते ते पूर्ण ठेवून दिले आणि मामूला पण हॉस्पिटलमध्ये नेलं। तर आपण बघतो की प्रथमदर्शी सांगतायत की ज्यावेळेस झाडाची फांदी या ठिकाणी तुटून पडली त्यावेळेस जो खाली केळीवाडे जे मालक होते त्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यांनी यामध्ये गंभीर इजासुद्धा झालेली आहे। पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशामक दलाला या ठिकाणी पोहोचायला थोडासा उशीर झाला। मात्र या ठिकाणी जे घटनास्थळी जे उपस्थित होते यांच्याकडूनच या व्यक्तीला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या आपण बघू शकतोय की या केळी गाड्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या केळीसुद्धा अगदी रस्त्यावरती अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीसुद्धा निर्माण झालेली होती। पाऊस सातत्यानं पडत आहे त्यामुळं अमरावती शहरातल्या काही झाडाच्या फांद्या पडण्याच्या सुद्धा घटना घडत आहेत। मात्र आता नागरिकांनी सुरक्षित स्थळी त्याचबरोबर ती काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनल मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।